नमस्ते बाई. नमस्ते. राज, राज इकडे ये बघू. हो बाई. मन 15चा पाढा. 15 एके 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75, 15 सांग 90, 15 सातो पाचो 10, 15 28 600, 15 9 35 असे, 15 10 50 असे. वाह वाह, छान. गण्या, गण्या इकडे ये आणि 23चा पाढा मान. बाई चल लवकर सुरू कर. 23 एके 23, 23 दुनी 23 त्रिक 23 चौक 23 पच्चा 23 सांग 23 सत्ता 23 अठ्ठे 23 नव्वे 23 दहाई गण्या, हे काय बडबडतोयस आणि आतले आकडे कुठे आहेत? बाई आज फक्त चालच पाठ केली, आकडे उद्या करतो. तुला ना झोडायला पाहिजे, फार वात्रट झालायस. बाई नको. बाई साक्षी आली नाही या शाळेत. हो रे, पण का आली नाही? हल्ली वरचेवर गैरहजर असते. हो बाई, तिला ना शाळेत यायचंय, पण तिची आई तिला शाळेत पाठवत नाही. सकाळी फार रडत होती. ओ, काय तिच्या आईला शिक्षणाचं महत्त्व कळत नाही? मला साक्षीच्या घरी जाऊन तिच्या आईला समजावले पाहिजे. हो बाई. तू येशील का रे तिचे घर दाखवायला? हो बाई, मी येतो. बाई, मी पण येतो. चालेल. ए लवकर चला, चला लवकर. साक्षी, कुठे आहे साक्षी? बाई आल्या, बाई आल्या. बाई, ए गप्पा बस ग आणि जा तिकडे जेवणाचे बघ. बाई बोला, कशासाठी आल्या? मी साक्षीला शाळेत न्यायला आले. ती हुशार आहे, तिला शाळेत पाठवा. काय दीदी व तुमची शाळा? तुम्हाला तुमच्या शाळेतच पडलाय. इथं भुकेने आव असलेली 4 तोंड आहे पदरात माझा. पोटा पाण्याचा अगदी बघावा का तुमची शाळा बघावी? नुसतं शाळा शिकून पोट भरत नाही मॅडम, काही फरक पडत नाही. थोडे दिवस शाळा बुडली तर. अहो पण साक्षी हुशार. नाही म्हटलं ना, नाही. साक्षी चल आधी शेतावर जा कामाला. आई जा म्हटलं ना, जा. हो जाते. मी पण जाते. घरात कुणी आहे का? घरात कुणी आहे का? अहो, घरात कुणी आहे का? कोण? पत्र आलाय. पतर कोणाचं? ते नाही माहीत. द्या द्या ती इकडं. इथे सही करा. मला नाही येत, मी अंगठा देते. देवा रे देवा, काय लिहिलं असेल पत्रात? मला तर काय कळत नाही बघा. काय करू? काय करू? कुणाकडून तरी वाचून घ्यावं हवं. ओ ताई, ताई जरा इकडे या की. मला बोलवलात? हो ग बाई, काय तू हे पत्र मला वाचून दावशील? यात काय लिहिलंय ते? हो हो, का नाही.
पुस्तके शिकली. हे घे. वहिनी, यातली अक्षरे ना फार लहान आहेत. मला तर दिसतच नाही. मग आता मी माझा चष्मा घेऊन येते हा. किती वेळ झाली अजून आली नाही. चष्मा बनवते की दागिने खरेदी करते. आता दुसरा कुणाला बघू. ओ ताई, ताई जरा इकडे या की. वहिनी, मला हाक मारलात? माझा एक छोटासा काम आहे, करशील? हो हो, सांगा ना. मी तर नेहमी सगळ्याची मदत करत असते. बघा. काय तू हे पत्र मला वाचून दावशील? यात काय लिहिलंय ते? असं पत्र वाचायचं तर द्या. शाळेत पण मला सारखं सारखं वाचायला उभं करायचे. हे घ्या तुमचे पत्र. माझा फोन आला वाटतं. हॅलो हॅलो. वहिनी, ओ वहिनी, वहिनी. अरे वहिनी, तुम्ही आलात वय? होय. अहो, मला की नाही घरात खूप कामं असतात. ही ना सारखी काही ना काही मागायलाच येते. आता हवं असेल काहीतरी. काही बोललात का? नाही, मी काय नाही बोलले. यात साखर हवी असेल ना तुम्हाला? हा, हो. पण तुमच्या बोलण्यावरून तुम्ही शिकलेले वाटतात. हो, एक नाही, चांगली 4 पुस्तके शिकले मी. काय तू हे पत्र मला वाचून दावशील? यात काय लिहिलंय ते? सकाळपासून संध्याकाळ झाली, अजून कोणी वाचणारा भेटलं नाही. त्यात काय एवढे लगेच? द्या. हाय राम, मला तर काहीच वाचता येत नाही. आता मी काय करू? वहिनी, हे तर इंग्रजीत पत्र लिहिलंय आणि या पत्रात तर फार वाईट बातमी लिहिलेली आहे. बरं, साखर द्या, मी आपली निघाली. बाप रे, कसली वाईट बातमी. काय झालं असेल? कोण वाचून दाखवेल? मला वाचायला आलं असतं तर. आई, अगं आई, मी आले. तू आलीस? मला कळलाच नाही. पण तू का अशी रडवेली? आज सकाळी एक पत्र आलाय. त्या शीला वहिनी म्हणाले काहीतरी वाईट बातमी आहे त्यात. वाईट बातमी? काय आहे त्यात? मला नाही ठाव, पण ती बोलत होती. बघू दे ते पत्र. मी शाळेत वाचायला शिकले, मला येते वाचता. तुला वाचता? होय, मध्ये मध्ये मी जाते शाळेत. जाते तर मी हळूहळू वाचायला शिकले. हे घे. आई, यात लिहिलंय आजी. अरे देवा, आजी गेली. यात लिहिलंय हे पत्र आजीने पाठवले आहे. आणि आजोबा. अरे देवा, आजोबा गेले. हे कामच्या घरी डोकावतात, उठले सुटले ताटोंड घेऊन. आणि आई, यात लिहिलंय हे पत्र आजीने पाठवले आहे
आणि आजोबा बरे आहेत आणि आम्ही सर्व कुशल मंगल आहोत. अरे वा, छान छान, पडा रे. बेटा, मी चुकले, मला माफ कर. आज मला समजलं शिक्षणाची गरज का आहे ती. मी तुला वचन देते की यापुढे तुला शिकवीन. तुला जेवढा शिकायचा आहे तेवढा शिकवीन आणि मोठे करीन आणि अगदी बाईंची माफी मागितली पाहिजे. आपण सर्वांनी पाहिलात निरक्षर असल्याने किती समस्यांना सामोरे जावं लागलं. म्हणून तर